नमस्कार. आजकालची धावपळीची लाईफ, तणाव, हार्मोन्सचं असंतुलन या गोष्टी खूपच कॉमन झाल्यात नाही का? पण विचार करा, यावरचा उपाय जर आपल्याच घरात आपल्या परंपरेत दडलेला असेल तर? आज आपण हेच जाणून घेणार आहोत. रोजची धावपळ, सतत कामाचं प्रेशर, डेडलाईन्स, अपेक्षा या सगळ्यामुळे आपलं शरीर आणि मन दोन्ही पार थकून जातं. पण मग काय, हा ताण असाच सहन करत राहायचा हा एकच ऑप्शन आहे का? की यातून बाहेर पडायचा खरंच काही सोपा मार्ग आहे? आणि विश्वास ठेवा, या मोठ्या समस्येवरचा एक सोपा आणि खरंच प्रभावी उपाय आपल्या अगदी जवळ आहे, आपल्या स्वयंपाकघरात. हो, अनेक पिढ्यांपासून चालत आलेलं आपलं पारंपरिक ज्ञान आज आपल्याला नक्कीच मदत करू शकतं. चला तर मग उघडूया आपल्या पारंपरिक ज्ञानाचा हा खजिना आणि पाहूया असे 5 जबरदस्त सुपर फूड्स जे आपल्या तणाव आणि हार्मोन्सना अगदी नैसर्गिकरित्या बॅलन्समध्ये आणायला मदत करतात. तर या लिस्टमध्ये आपलं पहिलं सुपर फूड आहे देशी तूप. हो, आपल्या जवळजवळ प्रत्येक भारतीय घरात सापडणारी ही गोष्ट. ही फक्त जेवणाची चवच नाही वाढवत, तर हे एक शक्तिशाली औषधसुद्धा आहे. आता बघा, तुपाचे फायदे खरंच कमाल आहेत. एकीकडे ते आपलं मेंदू शांत करून हॉर्मोन्सना बॅलन्स करतं, तर दुसरीकडे पचन सुधारून शरीराला दिवसभरासाठी एनर्जी देतं. आणि वापरायला किती सोपं आहे, फक्त रोजच्या जेवणात गरम भातावर किंवा पोळीवर थोडंसं तूप, बस. आपला दुसरा सुपरफूड आहे अश्वगंधा. ही एक अशी खास औषधी वनस्पती आहे जी तिच्या स्ट्रेस कमी करण्याच्या गुणधर्मांसाठी ओळखली जाते. अश्वगंधाची खासियत काय आहे माहितीये? ती थेट कॉर्टिसॉल म्हणजे आपला जो स्ट्रेस हॉर्मोन आहे ना, त्याची पातळी कंट्रोल करते. आणि यामुळे होतं काय की चिंता आणि तणाव आपोआप कमी होतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की याचं सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणं नेहमीच खूप महत्त्वाचं आहे. आता वळूया शतावरीकडे. खास करून महिलांच्या हॉर्मोनल बॅलन्ससाठी ही वनस्पती इतकी फायदेशीर मानली जाते की तिला वनस्पतींची राणी असंही म्हणतात. शतावरीमध्ये ना कूलिंग प्रॉपर्टीज असतात. ती शरीरातली अतिरिक्त उष्णता कमी करते आणि मनाला शांत ठेवते. पण हो, चांगल्या रिझल्टसाठी तिचं नियमित सेवन करणं गरजेचं आहे. कारण अशा नैसर्गिक उपायांमध्ये सातत्य म्हणजेच कन्सिस्टन्सी हीच खरी किल्ली आहे. आपला पुढचा सुपरफूड तर आपल्या सगळ्यांचा अगदी जवळचा आणि ओळखीचा आहे, हळद. पण फक्त एक मसाला म्हणून नाही, तर एक शक्तिशाली औषध म्हणून, जे शतकानुशतकं वापरलं जात आहे. हळद काय करते, तर ती शरीरातली सूज कमी करते आणि यामुळे हार्मोन्सचं बॅलन्स सुधारायला आणि आपली इम्युनिटी वाढायला मदत होते. रात्री झोपण्यापूर्वी गोल्डन मिल्क म्हणून पिणं किंवा रोजच्या जेवणात तिचा वापर करणं हे तिचे फायदे मिळवण्याचे एकदम सोपे मार्ग आहेत. आणि आता येतोय आपला 5वा आणि शेवटचा सुपरफूड, तीळ. हे लहान लहान दिसणारे दाणे आहेत ना, ते पोषक तत्वांनी अगदी ठासून भरलेले आहेत आणि त्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. आपल्या शरीरात हार्मोन्स तयार होण्यासाठी काही आवश्यक फॅटी ॲसिड्स लागतात आणि हे पुरवण्याचं काम तीळ उत्तम करतं. लाडू किंवा चटणीच्या रूपात त्याला आहारात सामील करणं तर किती सोपं आहे. याने शरीर मजबूत होतं आणि तणावही कमी होतो. तर हे होते आपले 5 सुपरफूड्स. पण एक मिनिट, फक्त चांगला आहार घेतला म्हणजे झालं का? नाही, चांगल्या परिणामांसाठी त्याला एका चांगल्या जीवनशैलीची जोड देणेही तितकंच किंबहुना जास्तच महत्त्वाचं आहे. हे 4 स्तंभ बघा: नियमित योग आणि ध्यान, रोजची 7 ते 8 तासांची पुरेशी झोप, अतिरिक्त कॅफेन आणि जंक फूडला दूर ठेवणं आणि एक सकारात्मक दिनचर्या. ह्या 4 सवयी आहेत ना, त्या एक अशी मजबूत पायाभरणी करतात ज्यामुळे हे सुपरफूड्स शरीरावर जास्त चांगल्या प्रकारे काम करू शकतात. म्हणजे थोडक्यात काय, तर योग्य आहार आणि योग्य जीवनशैली ह्यांचं कॉम्बिनेशन हवं. चला तर मग, आतापर्यंत आपण जे काही पाहिलं त्यातले महत्त्वाचे मुद्दे एकदा पटकन बघूया. निरोगी जीवनाची गुरुकिल्ली नक्की आहे तरी काय? तर लक्षात ठेवा, हे आहेत ते 5 सुपरफूड्स जे आपल्या आरोग्य प्रवासात एक मोठी मदत करू शकतात. देशी तूप, अश्वगंधा, शतावरी, हळद आणि तीळ. हे 5ही मिळून आपला तणाव कमी करतात आणि हार्मोन्सला नैसर्गिकरित्या संतुलित ठेवतात. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जी या सगळ्यांचा सार आहे: सातत्य ठेवल्यास शरीर आणि मन दोन्ही निरोगी राहतात. कोणताही उपाय तेव्हाच यशस्वी होतो जेव्हा तो आपण नियमितपणे करतो. त्यामुळे खरंच चांगलं आरोग्य हवं असेल तर सातत्य खूप खूप महत्त्वाचं आहे. तर मग आता प्रश्न हा उरतो की या आरोग्य प्रवासातलं आपलं पहिलं पाऊल कोणतं असेल? आज जी माहिती मिळाली आहे त्याच्या आधारावर निरोगी जीवनाच्या दिशेने एक छोटासा बदल आजच निवडता येईल. मग सुरुवात कुठून करणार?